मी विरोधात चर्चेची सांगतोय. सुरुवात करताना सर ते शरद पवारांनी अलिबागमध्ये जो शब्द वापरला त्यांनीच केली मी चर्चेची सुरुवात. मी तर महबूब मुजावर यांनी काय म्हटलं हेही सांगितलं. कुणीच काही नाकारत नाही. मी तर सुशील कुमार शिंदे यांनी दुसऱ्या एका चॅनलला दिलेली ती मुलाखत होती, पण त्याचा कंटेंट सुद्धा मी सांगितलं, कारण ते दाखवणं शक्य नाही, पण कंटेंट मी सांगितलं. हे सगळं असताना तुम्ही असं म्हणताय की आर.के. सिंग यांनी वापरला असेल शब्द आणि ते माफी मागून जर आमच्या पक्षामध्ये येत असतील तर आम्हाला चालणार आहे. याचा अर्थ भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हा शब्द ज्यांनी ज्यांनी वापरला त्यांनी माफी मागितली की ते पवित्र होणार आहेत भाजपसाठी. नाही म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मग अहो, माझं ही काहीच नाही. मी विचारांची तुम्हाला लढाई विचारते, आहे. तुम्ही म्हटलं. काँग्रेसने, ऐका ना, काँग्रेसच्या एखाद्या नेत्याने म्हणजे आज राहुल गांधीजी जे बोलतायत किंवा सुशील कुमार शिंदे आहेत, शरद पवार आहेत, अहो ही ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यांनी त्यावेळेला त्यांच्या राजकीय हेतूने जर काही या संदर्भात काही बोललं असेल आणि आज ते असं म्हणाले असतील की होय त्यावेळेला आम्हाला ते योग्य वाटलं, पण आमच्या लक्षात आलं की ही गोष्ट चुकीची होती. तर यावर तुमची काय अपेक्षा आहे बरं? नाही नाही, आमची आपल्या कशी काय महाराष्ट्र अपेक्षा असणार सर? तुम्ही सांगायचं तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे ती. मग मी सांगतोय ना की या देशामध्ये ही विचारांची लढाई आहे, ही काय शस्त्रांची लढाई आहे का? का तुम्ही असं बोलला होता म्हणून तुम्हाला मृत्यूदंड दिला जाईल? दंड तुम्हाला तुमच्या कृतीचा मिळतो, तुमच्या उक्तीचा नाही. लक्षात घ्या. त्यांनी त्यावेळेला त्यांच्या नेत्यांचं जे काही सांगणं असेल ते पाळलं ना. म्हणजे मी उदाहरण देऊन सांगितलं की प्रणोती शिंदेने लोकसभेमध्ये तर भाषण वाचून दाखवताना त्यांनी तमाशे शब्द वापरले ना. त्या काय उत्स्फूर्तपणे बोलत नव्हत्या. सुशील कुमार शिंदे भाषण वाचून दाखवत बर, होते. ठीक आहे ठीक हा आहे. फरक म्हणजे लक्षात घ्या ना. म्हणजे त्यांनी मागितलेली माफी तुमच्यासाठी पुरेशी आहे.